तहसीलमध्ये आपली अंबेजोगाई. पण आता तहसील बंद, भूमी 1 गुंठा जमीन नाही, काय करायचं? राशनचं फुकट भेटलं नाही, कसं भागायचं? काय नाही बरोबर आहे. मग मी म्हणलं आता ह्याच्या बिझनेसकडे थोडंसं लक्ष देऊ. माझ्या मनात त्यांना सांगितलं नाही. सर तुम्हाला सांगतो 8 दिवस मी सर्च करीत होतो. AWPLचं सगळं टोटल रिझल्ट बघितले, सगळं बघितलं, प्लॅन बघितलं, सगळं बसलेलं आहे. मॅनेजमेंट बघितलं, सगळं बघितलं, सगळं बघितलं. पुन्हा त्याच्या जोडीला दुसरी एक ज्यावेळेस आमच्या गावात एक ती बी बघितलं, काय ती बी बघितलं, ही बी बघितलं. मला ह्या शेल बी बघितला, रिझल्ट बी बघितले. करिअर होऊ शकते. बरं करिअर होईल ना होईल, हे पुढला लेअर आमचा करिअरचा विषय आहे. म्हणून आपल्याला आता सध्याची गरज आहे 5,000 10,000 बी महिना आला तर बरं झालं ना, तिची गरज आहे. पण आता आपल्याला ही गरजच, माझी गरजच होती नाही, पहिली ह्याची गरज होती, आता याची बी गरज झाली. म्हणून मी चंद्रकांत सरांना फोन केला. सर म्हणलं तुम्ही घाटनागुला कधी यायला? का हो सर म्हणलं मला तुमच्याकडून समजून घ्यायचं, मला करावंसं वाटायला माझ्या हातावर कामच नव्हतं ना सर. कारण पहिले तर असं झालं, इष्ट सांगितलं की तुम्हाला हातावर काम नव्हतं, मला हे करावंसं वाटायला मी होऊन बोलवलं सर. सरांनी मला सांगितलं हा बिझनेस प्लॅन पण मला आवडला, रिटेल प्रॉफिट पण आवडलं. 15 ते 20% याच्यामध्ये दिसलं मला रिटेल प्रॉफिट, म्हणजे पहिलं इन्कम रिटेल प्रॉफिट 15 ते 20%. अरे वा म्हणजे करू शकतो का? मग मी गणित लावलं. समजा आपण एक पेशंट 6,000 झाला तर ह्याच्यावर 20% तुम्ही सांगितलं 12, समजा तर काय होईल तर म्हणजे 1200 रुपये तरी आपल्याला राहते पेशंट. मग तुझं 800 राहते, 400 राहते, म्हणजे ही आपण तहसीलमध्ये काम करत असल्यामुळं म्हणलं आता मी सर त्यावेळेस हसायला लागले. ती मला म्हणले किती तुम्ही गाठी वगैरे तुम्ही मला हे सांगा. हे म्हणले कुठल्या 1200 राहतील, कुठल्या 1000 राहतील, कुठल्या 800 राहतील, कुठल्या 2000 गाठ वगैरे एका पेशंटमध्ये. आणि तेव्हा पेशंट डॉक्टरच्याच रोलनं चालला आपण. तिथेच असे प्रोडक्ट बी नव्हते छोटे मोठे, फक्त तीच होतं. आणि त्या कोरोनाच्या काळात पेशंट डॉक्टर चालू लागले. की पहिलं रिटेल प्रॉफिट 15 ते 20% एवढे ह्याच्यात कशात. मग मी म्हणलं सर लमसम, ती बी सर म्हणले अहो सर म्हणले लमसम 1,000 पकडू एका याच्या मागे. तर मला म्हणलं तुमची एवढी ओळख आहे, एवढं आहे, सगळं आहे, अख्खा तालुका तुम्हाला ओळखत आहे, गावात पण कर मी 25,000 वर्ष मेंबर आता. ओके. मग मी त्यांना म्हणलं सर रोज तुमच्यासमोर 5 तरी तुम्हाला बसवतो. किती? 5. सर म्हणले किती म्हणलं तर लोक एवढे नाहीत म्हणजे आम्हाला अनुभव आहे. 5 नाही म्हणले पर डे तुम्हाला 2,000 रुपये इन्कम येईल म्हणजे रिटेल खिशातलं नक्की म्हणजे आपल्या संस्थेचं इन्कम. ओके. त्यांना लगेच 2,000 गुणिले 30 महिना किती? 60,000 रुपये महिना. तर तुम्ही बघू शकता किती? 60,000 रुपये. कुणाला सांगितलं आपण रिटेल प्रॉपर 60,000. पुन्हा म्हणले सर एक बी नाही, जर एक बी जर गणित केलं तर तुम्हाला 1,000 रुपये गुणिले 30 केलं तर 30,000 रुपये तुम्हाला महिना करू शकतो. ह्याच पॉईंटला माझी अपेक्षा काय होती? 5 ते 10,000 रुपये, 30,000 रुपये म्हणजे काम. सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आला. खरा विश्वास मॅटर फक्त ह्याच्यावरच कळते. तुम्ही बघा म्हणल्या सगळं खरंच आहे, फक्त तुमच्या रिझल्टवरच तुमचं पुढं काय त्याच्यावर. मग हे 30,000 म्हणून आपलं ओके. तर पुन्हा म्हणून म्हणजे दुसरं इन्कम मॅचिंग बोनस आणि बायनरी प्लॅन आहे. बायनरी प्लॅन 2 इन्कम प्लॅन आहे. मॅचिंग बोनस ओके किंवा विकली बोनस म्हणजे आठवड्याला. ते कसं इथं माझं नाव समजा मी जालिंदर सर म्हणले प्रत्येक शुक्रवार टू बुधवार आपली क्लोजिंग असते म्हणजे, आणि गुरुवारी जी काही तुमच्या SP चा बिझनेस आहे प्रोडक्टला जर पहिला पे आउट गुरुवारी असं इकडं 50 लावले 52 होती 52 इकडं 52 तुम्हाला पहिला चेक 500 रुपयाचा मिळतो. आणि फक्त
2% TDS कट करून 490 रुपये तुमच्या खात्यामध्ये. मी पुन्हा म्हणलं प्रोसेसिंग फी, कंपनी फी, हे चार्जेस ते चार्जेस, कारण सर म्हणलं लय टर्म अँड कंडिशन याच्यामध्ये असतात. मी म्हणजे जे माझ्या मनामध्ये आलं ते बोलत गेलो त्यांना. काय नाही म्हणले सर टर्म अँड कंडिशन काहीच नाही, 490 तुमच्या खात्यात पडते. जसे जसे तुमची पॉईंट होते आणि टीम जशी वाढेल तसे तुमच्या खात्यात म्हणजे मिळत राहतील. म्हणजे म्हणजे दोन असे टोटल. मी म्हणलं सर कॅपिंग किती आहे, पहिले कॅपिंग होती तर म्हणले कॅपिंग 500 ते 2 लाख रुपये कॅपिंग विकली आणि 8 लाख रुपये तुम्हाला विकली. की दुसरं तुमचं प्रॉफिट, पहिलं दुसरं ओके. आणि मी पुन्हा पहिल्या जे वर्साटाईल वगैरे मी करत होतो त्याच्यामध्ये हीच इन्कम होतं सर. आणि बायनरीमध्ये प्लॅनमध्ये बरेच लीडर बरेच लोक हे काय पैसा शिल्लक राहत नाही सर, सगळं त्यानं सांगायची गरज नाही. त्याच्यातच जर तुम्ही म्हणत तरी सगळं आपल्या खर्चात जातंय, झिरो होतंय, माणूस कधीच वर येत नाही. मग म्हणले सर त्याच्यामुळेच आपल्या संस्थेने एवढा छान प्लॅन डिझाईन केलाय म्हणले. आणि तो मला पण आवडला म्हणले, कारण याच्यामध्ये लेवल बोनस पण आहे म्हणले. लेवल बोनस किंवा मंथली बोनस, रँक बोनस, रँक बोनस ही महिन्याला खात्यामध्ये 1 किंवा 2 तारखेला लेवल, आणि हे शिल्लक तुमचं राहतं. पण इथं कॅरी फॉर्ड होते, लॅप्स नाही सर. ही एक मला आवडलेला पॉईंट. इथं लॅप्स नाही सर. तुम्हाला हे सांगितलं होतं का नाही, तुम्ही हे विचारला होता प्रश्न मला संध्याकाळी रात्री तुमच्या घरी, बरोबर? बोर्डवर सांगितलं तुम्हाला झिरो होते ना. हा झिरो होते बरोबर का, हे तुमचं पॉईंट झिरो. मग मी मला सर 100 पकडले जातात. आता मग ही लेवल बोनस कसं मिळतं म्हणलं, ब्रॉन्झ लेवलचं बोनस त्याच्यामध्ये प्लस 1,500 रुपये. ही झालं मंथली बोनस किंवा लेवल बोनस. असे टोटल या लेवलपर्यंत 2,500 रुपये इन्कम. दुसरी लेवल होण्यासाठी, सिल्वर होण्यासाठी इकडे निमच, इकडे 600 SP आणि इकडं 300 फक्त. दुसऱ्या ह्याच्यात बरोबर असतं 300 मॅच झाल्यामुळं 3,000 रुपये. आता इथं बोनस ही मंथली बोनस 1.5 प्रमाण, 3 दीड कितीचं 4.5 आणि 3 7,500 रुपये. तिसरी गोल्डन, गोल्डला इकडं 1200, इकडं 600, 6,000चं चेक विकली निघून ओके. आणि प्लस आता गोल्डन लेवल 6 दीड 9, 9,000, 9 15,000 रुपये तुम्हाला या लेवलला. चौथी लेवल आहे प्लॅटिनम. प्लॅटिनमसाठी इकडं 2400 आणि इकडं 1200, 12,000 रुपये या लेवल. आणि बोनस प्लॅटिनमचं लेवल 1 ते 2 तारखेला प्लॅटिनमचं बोनस 12 दीड 18 होते सर, बरोबर आहे, दीड प्रमाणे. ही एक प्लस पॉईंट मला आवडलेला. 18 होतंय पण 2,000 रुपये एक्स्ट्रा आहे सर. पेट्रोल चार्ज, फिरायला, चहा पाणी ओके, म्हणजे 20,000 रुपये. ही एक 20 आणि 12 32,000 रुपये. 5वी लेवल, 15 लेवल जे आता मुक्रम सरांची आहे ओके. इकडे 4,800 SP, इकडं 2400, 24,000चा आठवड्याचा प्लस एमराल्ड लेवलचं बोनस सरांना आलेला आहे, दाखवते तुम्हाला. 24,000 आता 24 दीड 36 होत आहे. पण इथं एरिया वाढला, गाडी आली, एरिया वाढला, पेट्रोल वाढलं, तर 36 आहे म्हणजे इथं 9,000 रुपये वाढले. 24, 36, 9 45,000 रुपये. 45 आणि ही 24 69,000 रुपये. किती 69. 6वी तो 5 लेवल फक्त एवढी लास्ट ऑफ दुसरा. इकडं 12,000 आणि इकडं 6,000 SP. आता हे टीमवर्क आहे, तुम्हाला सांगायचं टीमवर्क आहे. तर 60,000चा आठवडा आणि 60 दीड 90 रुपये. पण वाढवून दिले 90 आणि दुसरे 90. तर 170 असे टोटल. 170 आणि 60 म्हणजे 2,30,000 रुपये या लेवलचा. अशा कुठल्या लेवलला किती? हे 12,000 अशा टोटल लेवल आहेत सर.
पहिल्या 18 होत्या, पण आता गेलेल्या अॅनिव्हर्सरीमध्ये 2 लेवल वाढवल्या, 20 लेवल वाढवल्या टोटल. आणि आर्गोमध्ये याचं इन्कम त्या लेवलचं चलतं पुढं त्या पटीमध्ये. ओके. आणि ह्या एम्ब्रॉइड लेवलपासून आपल्याला संस्था परिवार सुरक्षा योजना लागलेली आहे. नॉमिनी फॅसिलिटी इथून आहे. जर एम्ब्रॉइड लेवल असेल, काही जर बरं वाईट झालं, जर तो माणूस जग सोडून गेला, तर 1 लाखाचा चेक ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याच्या घरी 8 दिवसाच्या आत सिनियरच्या माध्यमातून देते. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा काही भरायचं नाही, कुठला फंड कटत नाही सर, काहीच होतं नाही. ह्याला 2 लाख, आता माझी 7वी रँक आहे सर रुबिस्टा, 3 लाख रुपये फंड आहे. म्हणजे 3 लाख रुपये काही बरं वाईट झालं तर 3 लाख म्हणजे ब्ल्यू डायमंड परत आहे असं. आणि हे टोटल एम्ब्रॉइड लेवलपासून तुम्हाला फॅसिलिटी लागू होतात. विक्रम सरांना चालू झालेली आहे, मला तर चालू झाली. आणि तिसरं एक नॉमिनी फॅसिलिटी सांगू. नॉमिनी नाही त्याच्यावर काय नॉमिनी फॅसिलिटी कशी आहे, 3 जनरेशन पर्यंत आहे. 3 ही आपलाच आय डी, आपलं काय बरं वाईट झालं तर हाच आय डी वाईफच्या नावाने. दुसरी पिढी हाच आय डी डॉक्टर म्हणजे मिसेसचं काय झालं तर, आणि मुलीचं काय झालं तर तिसरी पिढी सण म्हणजे मुलगा, असा हाच आय डी ट्रान्सफर होतोय. आणि सगळं इन्कम आपल्या ह्याच्यामध्ये खातो. फक्त आपण घेतलेला एकदा निर्णय हे होते. फक्त आपण आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक आपल्याला AWPL मध्ये फ्री ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म आहे आपला, फ्री रजिस्ट्रेशन होते. 0 इन्व्हेस्टमेंटवर हा चालतो व्यवसाय. असं आहे सर. ओके सर. काही लक्षात आलं काही अडचण